आपण नेहमी असं म्हणतो की भारतामध्ये आता विज्ञानाचं युग अवतरलेलं आहे, परंतु युरोपमध्ये ज्यावेळी वैज्ञानाचं युग आलं त्यावेळेला युरोपमध्ये जशी घुसळण झाली तशी घुसळण भारतामध्ये अजिबात झाली नाही. युरोपमध्ये जवळजवळ 4-5 शतकं ही घुसळण चालू होती. म्हणजे रॉजर बेकनचा कालखंड आहे 1214 ते 1294. आणि रॉजर बेकन असं म्हणाला, काय धर्मग्रंथात सांगितलं असेल ते असेल, पण मला अनुभवाला आणि तर्काला जे पटेल तेच मी मानेन. 20 वर्षाची अंधार कोठडी धर्मगुरू असलेल्या रॉजर बेकनला सोसावी लागली. ब्रुनो असं म्हणाला की मला असं माहीत आहे की जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसला तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते. रोममध्ये खांबाला बांधून जिवंत जाळून ब्रुनोला मारण्यात आला. गॅलिलिओनी हेच सांगितलं, त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. म्हणजे सगळ्या बाजूनं युरोपमध्ये एक प्रबोधनाची घुसळण झाली, ज्याच्यामध्ये शोधकता होती, ज्याच्यामध्ये कृतिशीलता होती आणि ज्याच्यामध्ये निर्भयता होती. आणि ते एक बहुआयामी अशा स्वरूपाची गोष्ट होती. म्हणजे एका बाजूला वैज्ञानिक सांगत होते की सत्य काय आहे, त्यामुळे युरोपमध्ये एक वैचारिक रणधुमाळी 4 ते 5 शतकं चालली आणि युरोपचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मानस घडलं. भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन उपरा आला. तो ब्रिटिश साम्राज्यशाहीची अनुषंगिक पैदास म्हणून आला. ब्रिटिशांना पाहिजे होतं तेवढं तंत्रज्ञान आणि विज्ञान त्यांनी या ठिकाणी आणलं. या ठिकाणच्या भांडवलशाहीला भांडवल संचय करावा लागला नाही. एका बाजूला दलाली सावकारी आणि दुसऱ्या बाजूला फार मोठी सरंजामशाही, याच्यामुळे त्यांचा भांडवल संचय होता. आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण बनियांच्या ज्या काही वरिष्ठ जाती होत्या त्या जातींच्या हातामध्ये ज्ञानसत्ता होती. त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळेला वैज्ञानिक दृष्टिकोन आला त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची फक्त शोधकता आली, निर्भयता आणि कृतिशीलता याचा संबंध देखील आला नाही. कृतिशीलता याचा संबंध देखील आला नाही. आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेच्यावर प्रहार करणं ही गोष्ट जवळपास अशक्य आहे असं मानायला जावं लागलं. आणि लोक ते अशक्य आहे अशा पद्धतीनं आचरण करू लागले. म्हणजे 2 उदाहरणं मी देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल